पवार गटाचं विलीनीकरण राष्ट्रवादीत नाही, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अजित पवारांची बेधडक प्रतिक्रिया। जिल्हा परिषद आणि पंचायतींच्या निवडणुका घोषित, अवघ्या 21 दिवसात निवडणूक आटोपणार। राज्यात मनपा निवडणुकीचा प्रचार थंडावला, सर्वच पक्षांनी दिला दारोदार भेटीवर भर। अजित पवारांनी शब्द पाळला नाही, पवारांच्या टीकेमुळे मुख्यमंत्री फडणवीस दुखावले। भाजपवाले आता अदानी समोर थरथरत आहेत, अदानी भाजपचा बाप झालाय, राऊतांची जहरी टीका। दाऊद मुंबईत आला तर त्यालाही भाजपामध्ये घेतील, राऊतांचा टोला। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचे आरोप, ठाकरे गटाच्या उमेदवार हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप। जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल, शिवसेना कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप, अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार। पैसे वाटपासाठीची यादी सोशल मीडियावर व्हायरल, फोटोत दिसणाऱ्या फरशीवरून यादी करणाऱ्या व्यक्तीचं घर शोधलं, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ। डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेत जोरदार राडा, प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपाकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेनेचा आरोप, भाजप उमेदवार आर्या नाटेकरांचे पती जखमी। नाशकातील धक्कादायक प्रकार, आपचे उमेदवार समाधान अहिरेंवर रोखली बंदूक रोखणारा तरुण ताब्यात। नाशिकमध्ये भाजपाकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी, नाशिक भाजपाच्या इतिहासातील मोठी कारवाई, माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश। मतदानाला 2 दिवस बाकी, राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपात, निवडणुकीतून माघार घेत भाजपाच्या उमेदवारांना दिला पाठिंबा, सोलापूर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का। नाशकात गिरीश महाजनांच्या सभेनंतर राडा, शिवसेनेच्या महानगर प्रमुखाचा ड्रग्ज पेडलर सोबत संबंध असल्याच्या आरोपानंतर कार्यकर्ते संतप्त। लवकरच बावनकुळेंचं प्रकरण बाहेर काढू, बावनकुळेंच्या खाणी किती आणि ट्रक किती, बच्चू कडूंचा बावनकुळेंना इशारा। नितेश राणेंचा अमरावतीमध्ये ओवेसींवर घणाघात, हिरव्या सापाला मतदानातून खेचून काढण्याचं विधान। भरधाव कार दुभाजकावर आदळली, बुलढाण्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील घटना, अपघाताचा सीसीटीव्ही समोर। वाशिममध्ये अनुदानाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची तक्रार, कृषी अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण करत शिवीगाळ। जळगावात भरधाव टेम्पोची दुचाकीस्वाराला जोरदार धडक, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल। नांदगाव बाजार समिती व्यापाऱ्याचा मनमानी कारभार, कांद्याचा लिलाव झाल्यानंतर कांदा पीक घेण्यास नकार। भारतीय नौदलाची अभिमानास्पद कामगिरी, INS कौंडिण्य गलबत ओमानच्या अखातात पोहोचलं। येवल्यामध्ये पतंग उत्सवाला जल्लोषात सुरुवात, भोगीपासून 3 दिवस रंगणार पतंगांची काटाकाटी। अभिनेता इम्रान हाशमीची अहमदाबादेत पतंगोत्सवाला हजेरी, मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला उत्तरायणचा उत्साह।